अरे चिन्या तू दादा हे तू थँक्यू सो मच चिन्या. हे दादा इथे मागे आणि इथे लाइटिंग केली. हो अरे खूप भारी झालंय यार. हे गवतातलं ना हे खूप मस्त झालंय. हे झाडही मस्त झालंय. सगळं तुझ्या हातात येऊन दादा. हो ऑल द बेस्ट. काय नाही तू सगळं मनासारखंच होणार. हा बघू. अरे होणार रे दादा फक्त तू 6 मार. 6 सर. ओके ठीक आहे. येस परत ऑल द बेस्ट. थँक्स. मी निघू. हो थँक्स. थँक्स. कसं आहे अरे ना हे सगळं लाइटिंग चिन्याने केलं. ते बघ ते गवतात केले ना. ऍक्च्युली सगळंच लाइटिंग चिन्याने केलंय. आवडलं तुला? बोल ना काहीतरी. साखरपुड्याच्या दिवसापर्यंत त्याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. आई घे माझी शपथ. घे माझी शपथ. तुझी शपथ. मी नाही बोलणार ओमशी. घड्याळाचा काय संबंध याच्याशी? तू हाच प्रॉब्लेम आहे. तू बोलतच नाहीस माझ्याशी. मला कळत नाही तुझ्या मनात नक्की काय. हे तुटक तुटक काहीतरी इशारे बिशारे का करतेस तू? पिटू साखरपुडा नको नको प्लीज. आणि मलाही कळतंय की तुझ्या मनात आहे हे तुला पटत नाहीये. जे काही चाललंय नाही ना पटत आहे. सांगून टाक. पुढं काय स्वीटू सांग ना. नको करू साखरपुडा. काय हे काय 12 वाजले. काय प्रॉब्लेम आहे तुला? खूप प्रॉब्लेम आहे. आणि सगळे तुझ्यामुळे. मी काय तू मूर्ख आहेस का? तू आईला काय मदत करतोस मोहित साठी गाडी घ्यायला? नाही नाही तुला तुला एक मिनिट मी तुझ्याशी बोलते. तुला असं वाटतंय का की मी गाडीतनं त्याच्याबरोबर मोहित बरोबर फिरावं म्हणून? ऑब्विसली नाही. नाही ना मग कशासाठी? हे बघ ऐक माझं. एक तर तू आमच्याकडे येऊन अडचणीत राहतोस. तुझं एसी तुझी बेडरूम डायनिंग टेबल काही नाही. तू मी तुझ्याशी बोलते. माझ्याकडे बोल. आणि इथे काही नाहीये आणि सारखं आपलं मी मदत करायला आलोय म्हणून एवढं गोण्या भरून सामान घेऊन येतं का कोणी? हो गोण्या भरून नाही. असं काय? तुला साधी गोष्ट कळत नाही का की पंखा पुसल्यावर ते फडकं आपल्या बरोबर घेऊन उतरायचं असतं खाली. तिथे ठेवायचं नसतं. एवढं साधं. उभा राहा इकडे. मी तुझ्याशी बोलते. हा बोल. सॉरी बोल. तुला साधं कळत नाही. झालंय माझं. झालं बोलून. वाव. गेल्या 2 दिवसात मी काय काय केलंय तू हे एका दमात मला सांगणार आहेस का आता? तुला नाही कळत आता साध्या गोष्टी तर मी काय करू? सांगायला लागलं मला. वाव बरोबर सांगितलं पाहिजे. मला बऱ्याच गोष्टी अशा कळत नाहीत ना. त्या तू सांगशील मला. पण तू आहेस ना. मी समजा चुकलो कुठेतरी काहीतरी चुकीचं केलं काहीतरी असं झालं. तू मला करेक्ट करायला आहेस. मला फटके मारायला आहेसच ना. आहेस ना. इतकं सगळं बोललीस. पण मला एक गोष्ट सांग. तुझ्या मनात नेमकं कोण आहे? मी आहे का मोहित आहे? सांग ना विष्णू. मी आहे
मोहित आहे. तू बोल, मी आहे का मोहित आहे? स्वीटू, स्वीटू सांग त्याला, सांग त्याला तुझ्या मनात तो नाही. तुझं त्याच्यावर प्रेम नाही. तू मदत करायला आला नव्हतास, स्वीटूसाठी आलायस ना? तुझं लग्न मोडायला? नाही नरुमावशी, ऐक ना, नाहीये मी. स्वीटू सांग त्याला, सांग त्याला तुझ्या मनात काय आहे ते. त्याच्या प्रश्नाचं उत्तर दे. सांग त्याला की तुझ्या मनात तो नाहीये, तुझं प्रेम नाहीये त्याच्यावर. बोल ना स्वीटू. स्वीटू बोल, बोल ना स्वीटू. मॅम, मॅम, अरे बापरे, नवीन शेरवानीवर डाग पडला तर प्रॉब्लेम व्हायचा. देवा. हाय मोहित. हॅलो मॅम. अरे असू दे बस. जरा माझे शूज क्लीन कर मोहित. मी म्हणजे आता तरी मला मोहित नावाचा दुसरा कुठला माणूस दिसत नाहीये इथे. नाही, मीच. येस मॅम. हळू झालं. थांब. मॅम, तुमचा शूज एकदम क्लीन झाला, आता एकदम चमकतोय. तुझ्या चेहऱ्यासारखे. हो मॅम. हा बोल. मॅम, तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही, पण आज माझा साखरपुडा आहे. ओ अच्छा, म्हणून असे झगमगीत कपडे घालून आलायस इथे. हो, म्हणूनच आग्रहाचं आमंत्रण द्यायला आलोय तुम्हाला मॅम. तुम्ही जर एंगेजमेंटला आलात तर मला खरंच खूप आनंद होईल. मलाही आवडलं असतं, आनंद झाला असता जर तू एखाद्या चांगल्या घरातल्या मुलीशी, चांगल्या दिसणाऱ्या मुलीशी तुझी एंगेजमेंट केली असतीस. तू तर डोळ्यांना पट्टी बांधून प्रेम आंधळ असतं हे सिद्ध केलंस मोहित. स्वीटू, सॉरी, मला नाही जमणार. मॅम प्लीज मॅम, इट्स अ रिक्वेस्ट. प्लीज माझ्यासाठी तरी या प्लीज. तुझ्यासाठी? अरे तुझ्या एकट्याची एंगेजमेंट आहे का?
साखरपुड्यासाठी 2 माणसं लागतात. तुझा स्वीटूशी साखरपुडा होतोय, तो सुद्धा तिच्या घरी. तिच्या घरी मोहित, किती घाणेरडा एरिया आहे तो. ती गटार, त्या गल्ल्या, कचरा, ते वास. यू रिअली थिंक मी तिथे यायचंय? मोहित, मला तिथे येण्यात काही इंटरेस्ट नाहीये आणि मला तुझ्या एंगेजमेंटला येऊन वेळ फुकट घालवायचा नाहीये. मॅम प्लीज मॅम, थोड्या वेळासाठी तरी या, थोड्या वेळासाठी. तू ना तुझ्या आयुष्याची वाट लावून घेतोयस त्या स्वीटू सारख्या पॉम्किनशी लग्न करून. अँड यू एक्सपेक्ट मी टू बी पार्ट ऑफ दॅट डिझास्टर? आय कांट बी. आय विश यू ऑल द बेस्ट. आय एम हॅपी फॉर यू. गो अहेड. एक मिनिट, मला तुला एक महत्वाचा सल्ला द्यायचा आहे. इथून जाता जाता आधी डॉक्टरांकडे जाऊन तुझं डोकं आणि डोळे चेक करून घे. कारण तुला दिसत नाही का तू कुठल्या मुलीशी लग्न करतोयस, का दिसत असून सुद्धा तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये? मला कळत नाहीये. थँक्यू मॅम. तरी पण तुम्ही जा. येस मॅम, थँक्यू. येतो. मालविका, तू येऊन तर बघ. आज साखरपुड्यात बॉम्ब फुटणार आहे, बॉम्ब. तेव्हा कळेल तुला त्या पंपकिनच्या प्रेमात नक्की कोण येत आहे. एका झटक्यात तुझं सगळं माज उतरेल. सुमन, आरतीचं ताट. हा, तेच तयार करते वहिनी. दे दे. अहो, नारळ आणि सुपाऱ्यांची पिशवी घेतली आहे ना तुम्ही? आणि साखरपुडा आणि अंगठी. अंगठी माझ्याकडे वहिनी. अहो, साखरपुडा. हा, साखरपुडा मी घेतो. हा, पिशवी कुठे आहे? काय, मी नाही ठेवली. ए सुमन, कुठे आहे ग? इश, माझ्याकडे नाही वहिनी. चिन्या, ए चिन्या. अरे, साखरपुडा कुठे ठेवलास बाळा? हा, साखरपुडा दे ना. विसरलो. काय? अरे देवा, तरी मी कालपासून सांगत होते आपली कामं वेळेत करत जा. अहो, आता काय करायचं? विसरलं म्हणजे काय? त्याला नको मारू. अहो, आता काय करायचं? तू नको टेन्शन घेऊ, मी बघतो. थांब. सगळा गोंधळ घालून ठेवला या मुलांना. कठीण आहे. ए स्वीटू, बघा दादा, ओ, अजून काही कामं करायची आहेत? ऐक ना बाळा, ही ना साखरपुड्याची अंगठी आहे. तुझ्याजवळ ठेव ना जपून. तिथे लागेल तेव्हा दे. बस माझ्याकडून कुठे जायला नको. असू दे ना बाळा. विटू, विटू. हा हो. हा, काय इथे काय करतेस? हो. मुलाकडचे येतच असते. चल तयार हो.
चल चल आवर. येऊ का? अगं ये कशी आहेस तू? मी छान आहे. तू कसा आहेस? मी छान मस्त एकदम. काय वेळेत आले ना. तू वेळेतच येतेस बाबा. ओमबाई, हा काय रे? अंदर आने के पहले ही पूछ रहा, कुछ काम है तो बताओ. सुन ना, वो नीचे एक व्हाइट कलर की गाड़ी खड़ी है. अच्छा. सो तू बाहेर जा, रिबिन वगैरे आण आणि तिला मस्त सजव. ओके, पिंक कलरचे असतात ना रिबिन्स वगैरे. इतना ही? और कुछ नहीं यार, बस इतना ही. ओके डन, मैं अब भी जाके करके आता हूँ. हॅलो, येऊ का? शकू शकू आलेस. मग येणारच होते. कशी आहे? बरी आहे. तू कशी आहे? हो छान आहे की. अगं जरा गडबड सुरू आहे ना म्हणून तू तू बस ना. बस बस. बस. अरे, नमस्कार. नमस्कार भाऊजी. वहिनी पाणी. पाणी. अगं इतका गोंधळ सुरू आहे ना. तू काय घेणार? चहा, कॉफी की सरबत करू पटकन? नाही नाही, मी काहीच घेणार नाही. तू थोडा श्वास घे, दम घे जरा. काय पळापळ चालली आहे ना सकाळपासून. हा, एका वेळेला 100 गोष्टी डोक्यात असतात तिच्या. जरा सगळंच बघावं लागतं ना. का? बाकी लोक नाहीये तिथे. ओ मैं भाऊजी आहेत. हा, एकटीनेच करायचंय का तुला सगळं? बरं थांब, महत्वाची गोष्ट मी केली आहे. हे बघ. भैया साखरपुडा. हो. शकू तुला माहितीये का? चिन्याला सांगितलं होतं आणायला तर तू विसरला. इतका गोंधळ सुरू होता ना घरी. बघ, वाटलंच होतं मला कोणी ना कोणी हे महत्वाचं काम विसरणार आहे. पण तू तू कसा घेऊन आलीस? कसं सुचलं तुला? माझं नाव शकू आहे ना, मला सुचायची काही गरज नाही. मला माहिती होतं कोणीतरी विसरणार आहे महत्वाचं. शकू आहेस, देवासारखी धावून आलीस. नाहीतर लाज जायची होती माझी. अगं हो, एवढं काय? एवढं काही मोठं केलेलं नाहीये मी. आणि तू केवढं टेन्शन घेतेस? शांत राहा जरा, शांत राहा. साखरपुडा आहे आणि आपल्याकडे साखरपुडा आहे. मग हे मी माझ्याकडे ठेवते. हा? काकी तो आला. ए स्वीटू, चल आवर पटकन, ती मंडळी आली. चला 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 चला. शकू आम्ही जाऊन येतो. हा? ते फडकं काढ ना. हो हो. चला, घेतलं ना सगळं? हो, हो, चला चला, आम्ही जाऊ. आहे ये. अरे स्वीटू, कशी आहेस? तुम्ही आलायत ना म्हणून आता खूप खुश आहे. खरंच? अरे वा, मी दिलेली साडी नेसलीस तू. किती छान वाटलं. छान. मला खूप आवडली. हो ना. आणि माहेरची साडी म्हणून नेसली आहे. हो, सासरची साडी म्हणून नेसली असतीस तर जास्त नाही, खूप छान दिसते. एक मिनिट. हा, मावशी हे कशाला? अगं माझा आशीर्वाद आहे हा. आणि काय माहितीये स्वीटू, मला तुझ्याविषयी काय वाटतंय हे सांगायची वेळ आता निघून गेली आहे. पण ही देवी आहे ना, माझी श्रद्धा आहे. खूप जपून ठेव. काय असतं आयुष्यामध्ये ना, खूप अंधार पडतो आणि आपल्याला कुठलाच मार्ग दिसत नाही. तर आपली जी श्रद्धा असते ना, तो प्रकाश असतो आपल्याला वाट दाखवणारा. खरंच. आणि कधी एकटं वाटलं तर मायेची ऊब देणारी ही आई पण असते. आणि कुठल्या प्रसंगात आपण डगमगून गेलो तर आधार देणारा बाप पण हीच असते. आपल्याला जेव्हा खूप गरज असते ना, तेव्हा आपली पाठराखण करणारी आदिशक्ती आहे. तुझ्या आयुष्यातलं सगळं सुरळीत व्हावं यासाठी तुला ही देवी साथ देईल. तू बस
देवीचं नाव घे, सगळं नीट करेल तुझं ती, तुला छान मार्ग दाखवेल. तुझं सगळं छान होणार आहे. मावशी